नार्जिता सुखम चतुर्थम किम करिष्यामि। जीवनाच्या पहिल्या टप्प्यात विद्या जर संपादन झाली नसेल तर काय उपयोग? जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यात धनाचा संचय झाला नसेल तर जीवनाच्या दुसऱ्या टप्प्याचा काय उपयोग? जीवनाच्या तिसऱ्या टप्प्यात जर का सुख चरण चालीला आलं नसेल तर त्या तिसऱ्या टप्प्याचा काय उपयोग? आणि हे तिन्ही टप्पे जर का पार पडले नसतील तर चौथा टप्पा जीवनाचा शून्य आहे। आणि हेच विधान आमच्या जीवनाला कलाटणी देऊन गेलं। याच्या मुळाशी कारण आहे समोर घडलेली घटना नेत्राने पाहिल्यानंतर जर का माणूस आपलं जीवन बदलू शकतो, जीवनाला वेगळी गती देऊ शकतो, तर तो आदर्शवत खऱ्या अर्थानं माणूस आपल्या जीवनात ठेवू शकेल। हो, प्रत्यक्ष ब्रह्मदेवांचे पुत्र म्हणजे अत्रि ऋषी आणि अत्रि ऋषींचा पुत्र सोम ऋषी ज्यानं वेद अध्ययन केलं, वेदात खऱ्या अर्थानं निष्णात झाले, वेद पठन वेद अध्ययन निष्णात होऊन अखेर देश पर्यटन पृथ्वी पर्यटन करण्यासाठी बाहेर पडले। पृथ्वीचा पर्यटनाचा प्रवास सुरू झाला आणि हा प्रवास सुरू असताना डोळ्यासमोर एक दृश्य दिसलं। हो, एक वृक्ष, एक भला मोठा हत्ती गदागदा हलवीत होता। त्या वृक्षाच्या वर कपोत पक्ष्यांच्या पिल्लांचं घरटं होतं। त्या वृक्ष हलवीत असली ते कपोत पक्ष्यांची पिल्लं भूमीवर पण त्याच वेळी अनेक कपोत पक्षी एकत्र आले आणि त्या कपोत पक्षांनी त्या गजराजावर, त्या हत्तीवर चढाई केली। आपल्या तीक्ष्ण चंचुनी त्या हत्तीचे डोळे फोडले। हा म्हणता हत्ती देवी झाला। त्या हजारो पक्षांनी त्या हत्तीला मृत केलं। गजराज भूमीवर कोसळला। हे दृश्य डोळ्यांनी पाहिलं आणि क्षणभर मनात विचारांची विचारवल्ली सर्वांना भेडसावू लागली। अखेर त्या कपोत पक्षाच्या टाक्यानं केवळ त्या हत्तीला ठार मारलं। हत्ती मृत झाला। पण ती घटना मात्र सोम ऋषींनी आपल्या डोळ्यांनी पाहिली। सर्वसामान्य पक्षी ते काय आणि महाबलाढ्य राजाला चेरी सांगतात। जर सर्वसामान्य पक्षी हत्तीला पाहू शकतात तर सर्वसामान्य मानव आपल्या जीवनात एक असामान्य पद का मिळवू शकत नाही। एक सर्वसामान्य मानव राजा म्हणून जीवन का जगू शकत नाही। हा विचार मात्र मनाला भेडसावू लागला आणि सोमवर्षी त्याच रात्री जिथं हत्तीमृत झाला होता त्याच ठिकाणी झोपले। पण मात्र पहाटेच्या वेळी स्वप्नभास झाला। स्वप्नात केवळ एक दृष्टांत, ज्या ठिकाणी तू झोपलास त्याच भूमीच्या खाली धनाचा संचय आहे, धनाचा ठेवा आहे। आणि ते धन कुणाचं असेल तर अविनाश नावाचं नगर याच ठिकाणी होतं। अविनाश नगरीचा राजा ओंकार राज्य करत होता। पण राजाला मात्र 24 मुलं होती। ज्या 24 मुलात एकमेकात भांडणं सुरू झाली। अखेर 2 गट निर्माण झाले आणि अखेर एकमेकांच्या हाताच्या मानात चालत चिडल्या गेल्या। शेवटी मात्र राज्य द्यायची राख झालं। राजा ओंकार ही स्वर्गवासी झाला। पण राज्याने मात्र धनाचा संचय याच भूमीच्या खाली
ईश्वरी कृपा ज्या ईश्वरी कृपेच्या वेळेकडून तमामाच्या जनतेला मी एकच सांगतोय, जीवनात जर का तरुणोपाय हवा असेल, आयुष्य जर का सुख समाधानानं घालवायचं असेल तर एकच उपाय, ओम नमः शिवाय तरुणोपाय तारक मंत्र
तुझा मला सारखा अभिमान वाटते. का म्हणून विचार, कारण किती जरी का झाला तरी सोम ऋषींचा राजा सोमेश्वर झाला. हे एवढ्यापर्यंतचा प्रवास म्हणजे काही सामान्य प्रवास नसतो. त्याच्यासाठी जास्तीत जास्त धडपड करणं हे माणूस जन्माला येतो आईच्या खुशीत, मृत्यू समय विसावतो भूमातेच्या खुशीत. मध्यंतरी आहे ते आयुष्य आणि आयुष्याची रांगोळी भगवंतानं ठिपके काढून दिलेली आहे. ते ठिपके जोडायचे, त्यात रंग भरायचंय. आता प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारे रंग भरणार ही अशा प्रकारे राजा अंशेश्वराचा राजा प्राय रयत येता दुसऱ्यासाठी असतो तो राजा आणि राजाचा सुखी संसार म्हणजे त्याची प्रजा. पाहतोय त्या हस्तिनापुरात प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हे सुहास्य मला दिसते आणि हे पाहू असं वाटतंय की ज्याची प्रजा समाधानी तो राजा प्रजेवर त्याचा अनुराग आहे त्याला राजा म्हणतात आणि तोच अनुराग माझ्या चरतेवर आम्ही दर्शवितो. पण नारदमुनी आज आलात खरे, पण आलात कसे? 8 दिवस राहा. राहिलं जाता नाही याच्यासाठी स्पष्ट शब्द तुला मी सूचित करतो. प्रपंच कोणी परमार्थ साधला कोण भलारे भला. आधी करावा प्रपंच नेट काय, तदनंतर साधावा परमार्थ विवेका. आणि सर्व सुख त्या कृष्णाने हात धरून मोकळे कशाची वर्णन तुझ्याही म्हणत नाही. पण काय किती जरी का झालं ना दुसऱ्या दिवशी बोलण्याचा अर्थ येतो. अरे जर का लग्न अलीकडे आमचा राजा म्हणून प्रवास सुरू झालेला आहे. तेव्हा हे आमचं नवोदित कार्य आहे, हे नवोदित राजकारण आहे. तेव्हा माझ्या जनतेच्या बाबतीत योग्यपणे मी राजा म्हणून त्याच्या मनात उतरत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. अरे लग्न तू का करावं? कारण आता जे काय मी तुझ्यासाठी स्थळ घेऊन आलोय. नुसतं तिथं वर्गाचं कमी तुझ्यासोबत दर्शन केलं. अरे वेणा दिसावती लग्नासाठी वेणा दिसावती. याला म्हणतात आपुलकीची माणसं. अनेक माझे नातलग आहे, पण का कोण करे? सोमऋषीने राजा म्हणून हस्तिनापूरची निर्मिती केली. कुणाला डोळ्याला पाहत नाही काय? आता उत्कर्ष झाला उत्कर्ष झालेला आवडत नाही की काय? तू माझ्यापर्यंत पोहोचले नाही, पण कर्म धर्म संयोगाने आपण आलात. तुम्ही म्हणतात तर जाणून बुजून आलात आणि जेव्हा तुम्ही इच्छा व्यक्त करतात की आपल्या पुतण्याचं सुद्धा लग्न व्हावं. खरंच कनिष्ठांची लग्न ज्येष्ठ माणसं ठरवितात. माझी मायेची माणसं ज्येष्ठ माणसं हस्तिनापुरापर्यंत आली नाही. पण ब्रह्मर्षी नारदमुनी माझे काका इथं आले, यापेक्षा आपण आनंद काय? तुम्ही जर का म्हणाल असाल आणि काका म्हणून पुतण्याचं लग्न करण्याचा निर्धार केला असाल तर ठीक आहे, यावर्षी लग्न करूया. तुम्ही म्हणत असाल तर या वर्षी लग्न या मंगल अक्षरात तुझ्या मस्तकावरती केव्हा पडणार? काका या नात्याने फार विचार करतोय. संशोधन मुलीचं केलं, वधूचं संशोधन. अरे गोरी गोरी पान तनु तिची केवढ्या समान भेटी नयनाचा वाय नव्हता काय तुझ्यावरती. नखरेला ती नार करुणी शृंगार वदनाचा लहर काळी पाय स्वर्गीच्या प्रेमाच्या गाठी अमाप सौंदर्य एवढंच कशाला? अरे प्रत्येक स्त्री जन्माला येते, पण प्रत्येक स्त्री जन्माला आली म्हणजे ती स्त्री म्हणूच शकत नाही. कारण काय? कारण प्रत्येक स्त्रीच्या अंगात काही ना काहीतरी सुप्त गुण हे असतातच असतात. सत्य, सदाचार आणि सहिष्णुता याची बेरीज म्हणजे स्त्री. याचा बेरीज संघ म्हणजे स्त्री आहे. पण ही जी काही मी तुला स्त्री सांगतोय, अरे तिच्या अंगाला ऐकायचं आहे गंध येतो. तिच्या अंगाला
अक्षर आहे पण जिथे गोड 4 अक्षरांचं असं अमृत जयाचं पिके पुढे आज केवळ भगवंता इथपर्यंत मी आलोय मला किंतु परंतु ठेवून आलो होतो पण ते मला उचित साध्य करायचं आहे ना ते साध्य मी करणारच आहे पण तेव्हा याचा होतंय काय किती जरी का झालं तरी सुद्धा भगवंता करी ब्रह्मविना आधी नारायणावरती पडी आणि सदा सर्वदा या वाचणं नारायणाने पुष्कळावत असणार अशा माझ्या दिव्य भगवंतांनी नाम शिवाय सर्व कामाच्या पुष्कळात घावल्या एवढीच देवा तुषाजने या नाराची समय प्रार्थना समय प्रार्थना समय प्रार्थना वाचे स्मरणामी नारायणा वाचे स्मरणामी नारायणा करी केवली ब्रह्मविना अदृश्य स्वरूपात असेला त्या देवाचा मंगल आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा हाच मनात उदाहरते. ओम नमः शिवाय या जगातील मंत्राचा मंत्रोच्चार देवाच्या मुखाने होतो. पण तो मंत्रोच्चार विसर्जन करत असताना अगदी शिवाने चौकीवरती वापरत असल्याचा परोभास श्रवश्री आमच्या मनाला त्या शिवशंकराची भक्ती केल्याशिवाय आम्ही कधी पाण्याचं प्रेम आणि मरणाचं तर मुखात ग्रहण केलं नाही.
आणि या शिवमंदिरात आम्ही प्रवेश केला. देवा, तुझी भक्ती हीच माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. तुझी भक्ती हीच माझ्या जीवनाचं साधन आहे. तुझी भक्ती हेच माझ्या जीवनाचं समाधान आहे. आणि तेच समाधान मिळवण्यासाठी एक निष्ठेनं दान करते देवा. तेव्हा मी तुला आळवते. आज लागले ते तेव्हा तुझ्या प्रत्यक्ष दर्शनाची, मूर्तिमंत स्वरूपाची देवा प्रत्यक्षात दर्शन दे. हे शिवशंकरा, हे उमामहेश्वरा, हे काशी विश्वेश्वरा, जटाजूट गंगा, अर्धचंद्र भारी, तेज नेत्र ज्वाळी शोभत असे, गळारुंड माळा, डौल त्रिशूळ हाती, सर्वाणी विभूती शोभत असे. अशा हे उमामहेश्वरा, हे काशी विश्वेश्वरा, हे अनाथांच्या नाथा जगन्नाथा, हे पार्वतीपती, आज हे पद्मावती आपल्या चरणी नतमस्तक होते. मंगल आशीर्वाद द्या, मंगल आशीर्वाद द्या, मंगल आशीर्वाद. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
विचार कर. तो सौंदर्य क्षणिक आहे आणि क्षणिक सौंदर्य बघा आपण दाखवणे योग्य किंवा नीच नाही. पण यावेळी हे सौंदर्य मला आवडलंय आणि म्हणूनच या सौंदर्याची आवड आहे मला. कसा जीव माझा तुझ्यामध्ये.
आणि माणूस सत्य असतो आणि त्यातील तुमचा गुणधर्म जो आमच्या कर्मोपकारी शतकांनी झालेल्याप्रमाणे आमच्याही कर्मी येऊन बसला तुमच्या सर्वांना अगदी सत्य आहे. अहो, पण आम्ही तुम्हाला नाही ओळखलं. आपला परिचय आम्हाला करू शकते का? हस्तिनापुर नगरीचं नाव ऐकून माहीत असेल. हो. सोमऋषीने हस्तिनापूरची स्थापना केली. पण केवळ एका क्षणात त्यांचं जीवन बदललं गेलं. आणि हस्तिनापूर साम्राज्याचा सोमऋषी राजा झाला. तोच राजा सिद्धेश्वर. आपण नेहमी धावून आलात आणि आमच्याकडे सगळं दुरावास गेला. आपली शतशाला उघडाई पडतात. मानवी धर्म आपल्याला आपलं नाव प्रत्येक नावाला या आपण निवांत यावं. आम्ही दूरवरून पाहिलं होतं. तुम्ही पूजनासाठी आला होता. हो. पण त्याच कुटुंबानं मंदिरातून बाहेर आणलं. तक्षणी आम्ही इथपर्यंत धावून आलो. तुमच्या जीविताचं रक्षण झालं. आपण हे झालं काय प्रमाण झालं. आणि आपल्या म्हणण्याजवळ निश्चितच आम्ही आपल्या भेटीसाठी जीविताला सांभाळून राहणार. कारण अशा प्रकारचे राक्षस घरी येऊ शकतात. आपल्या जीविताला स्वतः मारू शकतो. सावध व्यक्ती सृष्टी
प्रीतीनं या प्रीतीला ओळखलं. या प्रीतीची या प्रीतीशी सांगण्याची झाली. पण खरं सांगता पद्मावती, आमचं येणं झालं होतं ते तुझ्या क्रांतीसाठी. आपल्या क्रांतीसाठी निश्चितच, कारण आमच्या काकांच्या मुखातून आपलं वर्णन मिळतं. पूर्ण देहाचं सौंदर्य हे नव्हे तर त्यात सर्वात अधिक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे अंगाला येणारा ब्रह्माचा विश्वास. आणि तोच वाखाणला जोगा